नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि हा श्रावण महिना अत्यंत शुभ आणि पवित्र महिना मानला जातो। श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित असतो आणि त्यामुळेच या महिन्यामध्ये भगवान शिवांची पूजा, सेवा आणि व्रत वैकल्य देखील केले जाते। जास्तीत जास्त सेवा त्यांच्या या महिन्यामध्ये केल्या जातात। अत्यंत पवित्र असा हा महिना मानला जातो। या महिन्यामध्ये आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो। तसेच या महिन्यामध्ये प्रत्येक आईने या श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारची ज्योतीची पूजा ही करावी, तर आपल्या मुलांच्या रक्षणासाठी ही पूजा केली जाते। तर ती कशी, कधी करावी, कोणी करावी, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी ज्योतीची पूजा ही करायची असते, जिला आपण जरा ज्योतिका असे म्हणत असतो। ज्योतीची पूजा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायची असते। मुलांना नेहमी सुख, समृद्धी, आयु आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं, कोणतंही दुःख त्यांच्यावर येऊ नये, तर यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही पूजा करायची असते। तर ही पूजा फक्त श्रावण महिन्यातच केली जाते आणि ही पूजा प्रत्येक आईने आवर्जून या श्रावण महिन्यामध्ये आपल्या मुलांच्या रक्षणासाठी अवश्य करावी। तर ही पूजा करताना काय काय करावे, तर बघा, यावर्षी 2025मध्ये पहिला श्रावणी शुक्रवार हा 25 तारखेला आलेला आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक श्रावण शुक्रवारी ही पूजा आपल्याला करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला मुलांच्या सुखासाठी, दीर्घ आयुष्यासाठी आपल्याला जरा ज्योतीची ही पूजा करायची आहे। तुम्ही याआधी कधी केली नसेल तरीही तुम्ही ही पूजा करू शकता। जरा ज्योती ही लहान मुलांची देवी आहे आणि दर शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा तुम्ही करू शकता। तर यासाठी प्रत्येक श्रावण शुक्रवारी जरा ज्योतीचा जो फोटो असतो किंवा त्याचा जो कागद असतो, जो आपल्याला विकत कुठेही भेटू शकतो, तर तो आपल्याला आणायचा आहे आणि त्यानंतर तो एका पाटावरती, देवघरासमोरच एका पाटावरती आपल्याला ठेवायचा आहे किंवा भिंतीला लावायचा आहे। पाटावर आपल्याला एक लाल कपडा टाकायचा आहे, त्यानंतर जरा ज्योतीचा तो फोटो आपल्याला त्यावर ठेवायचा आहे आणि एक दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्यासोबतच गणपती बाप्पांना आपल्याला खाऊच्या पानावर स्थापन करायचं आहे, हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर ज्योतीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे। आणि हे करत असताना आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचा आहे। तर तो मंत्र असा आहे, जरी जीवतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामी नमोस्तुते। तर हा मंत्र म्हणून आपल्याला पूजा करायची आहे आणि ही पूर्ण पूजा होईपर्यंत आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे। तसेच कापसाच्या वस्त्रांची माळ देखील आपल्याला अर्पण करायची आहे। त्या माळेला हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे आणि त्यासोबतच ज्यांना मांडणी करणं शक्य नाही तर त्यांनी देवघरासमोर ज्योतीचा फोटो चिपकवला तरीही चालेल आणि त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता। तर हा फोटो अमावस्याच्या आदल्या दिवशी आपल्याला काढायचा असतो आणि फक्त प्रत्येक शुक्रवारी याची पूजा करायची आहे आणि प्रत्येक शुक्रवारी आपल्याला आघाड्याची माळ आणि वस्त्रांची माळ देखील अर्पण करायची आहे। तर आघाड्याची जी पानं असतात तर त्याची माळ बनवून आपल्याला या फोटोला अर्पण करायची असते आणि त्यासोबतच या श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी आपल्या मुलांची देखील आपल्याला पूजा आणि औक्षण करायचं आहे। कितीही मोठं तुमची मुलं असतील तरीही तुम्ही औक्षण हे करू शकता। तर ही पूजा शुक्रवारी संध्याकाळी मांडावी आणि देवीची आरती करा आणि त्याआधी नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे। ज्योतींना दर शुक्रवारी गूळ आणि फुटाण्याचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे। तसेच या दिवशी जेव्हा तुम्ही ज्योतीची आरती करणार, त्याच ताटाने, ज्या ताटाने तुम्ही आरती करणार ज्योतीची, तर त्याच ताटाने तिची पूजा झाल्यानंतर लगेचच आपल्या मुलांवरून देखील औक्षण करायचं आहे। म्हणजेच मुलांना देखील हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि त्याच दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे आणि हे सर्व करत असताना देखील आपल्याला तो मंत्र म्हणायचा आहे। आणि या 4 शुक्रवारपैकी कोणत्याही एका शुक्रवारी आपल्याला देवीची ओटी देखील भरायची आहे। तर ज्योती, जरा जीवंतिका, तर यांची ओटी देखील आपल्याला भरायची आहे। तसेच मासिक धर्म आला तर तुम्ही जितके शुक्रवार जमतील तितके शुक्रवार देखील तुम्ही करू शकता। त्यासोबतच तुमची मुले परगावी शिक्षणासाठी असतील तर तेव्हा तुम्ही ज्योतीची पूजा झाल्यानंतर 4ही दिशेला ओवाळायचं आहे आणि अक्षता अर्पण करायची आहे 4ही दिशेला आणि मनातल्या मनात म्हणायचं आहे की माझ्या मुलाला ओवाळत आहे आणि तांदूळ आपल्याला अर्पण करायचं आहे। म्हणजेच तांदूळ 4ही दिशेला आपल्याला टाकायचे आहे। आणि श्रावणात शुक्रवारी
कोणत्याही एका शुक्रवारी तुम्ही एक सवाष्ण स्त्री आपल्या घरी अवश्य जेवू घाला. एक किंवा तुम्ही जास्त देखील घालू शकता. तर ही सवाष्ण स्त्री जीवतिकेच्या नावाने आपल्याला जेवू घालायची आहे. तसेच शुक्रवारी उपवास देखील तुम्हाला जमेल तर उपवास देखील तुम्ही करू शकता. तर अवश्य या श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी तुम्ही जरा जीवतिकेची ही पूजा करा आणि त्यासोबतच आपल्या मुलांचं औक्षण देखील करा. यामुळे मुलांचं रक्षण होईल. आपल्या मुलांना नेहमी सुख, समृद्धी, आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होईल. तर अवश्य तुम्ही ही पूजा करा आणि अनुभव घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.